नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं या सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो आज आपण एक महत्वाचा टॉपिक कव्हर करणार आहोत. अफर्मेशन. काय आहे अफर्मेशन आणि खरोखरच हे अफर्मेशन सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खरं होतं का? मग का नाही खरं होत सगळ्यांच्या आयुष्यामध्ये? सगळ्यांची स्वप्न का बरं पूर्ण होत नाही? सो आज आपण त्याच्या मागे काय लॉजिक आहे आणि मग काय अफर्मेशन वापरल्यानंतर आपल्या लाईफमध्ये काय मॅजिक होऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या या सेशनमध्ये. सेशनचं नाव आहे द अफर्मेशन्स. ओके. सो सगळे रेडी आहात? नोटबुक, पेन वगैरे रेडी आहे सगळ्यांकडे? ओके. चलो, ग्रेट. थँक्यू, थँक्यू सो मच. बरं, माझं रेकॉर्डिंग सुरू आहे ना? मला एकदा कोणीतरी चॅट बॉक्समध्ये सांगा, कारण मला ते इथे दिसत नाहीये व्हिज्युअल्स. ओके ओके, थँक्यू मनीषा मॅम, थँक्यू सो मच. चलो, सुरू करूया आपण आता. येस. आता तुम्हाला एक टास्क देते मी. लगेचच एक 2 मिनिटामध्ये येणाऱ्या एका वर्षामध्ये, म्हणजे आता 2025 चालू आहे, मार्च 2025, आज तारीख आहे 12 मार्च 2025. तर पुढच्या 12 मार्च 2026 पर्यंत तुमचे जे काही तुमचे गोल्स आहेत, स्वप्न आहेत, ड्रीम्स आहेत आहेत ना, छोटे मोठे वॉट एव्हर काय असेल, ते कोणतेही 3 तुम्हाला लिहायचे. ओनली राईट डाऊन ओनली 3. वॉटेवर जे काय आहे ते तुम्हाला ते लिहायचंय. मला इथे नका सांगा, मला इथे नाही सांगायचंय, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचंय. ओके, झालं की मला फक्त चॅटबॉक्समध्ये डन म्हणून सांगा. ओनली 3 तुमच्या काही इच्छा, तुमचे स्वप्न असतील, तुमचे गोल्स असतील तर तुम्हाला लिहायचे. फक्त 3च सांगितल्या मी. ओके, चला, बऱ्याच लोकांचे झालेले आहेत. डन म्हणतायत. येस. चल, आता आपण बघूया. ज्यांचे झालेले आहेत त्यांनी सांगा बरं मला. जर तुमचं पर्सनली असेल एखादं विश तर ती नका सांगू मला. जनरली एखादी विश असेल तुमची, गोल विश व्हॉट एव्हर, तर ते मला माईक अनम्यूट करून सांगा. म्हणजे मला एकच सांगायचंय की अफर्मेशन म्हणजे तुम्ही काय समजता आणि तुम्ही काय लिहिता आणि एक्झॅक्टली अफर्मेशन काय आहे. सो आपण या दोघांमधला जो गोंधळ आहे ना, तो रिमूव्ह करणार होता. क्लिअर? ओके. सो एनीवन रेज युअर हँड सो आय कॅन आस्क यू. कोणी तुमच्यापैकी कोण असेल तर त्याने हँड रेज करा. ज्यांचं अफर्मेशन पूर्ण लिहून झालेलं आहे त्यांनी. ओके, व्हेरी गुड. पूजा बार पूजा. Travel to out of country foreign trip any. ओके, फर्स्ट अफर्मेशन काय आहे तुमचं? Travel to foreign trip. ते म्हणजे लिहिलंय कसं मग तुम्ही? ट्रॅव्हल टू फॉरेन ट्रिप आउट ऑफ कंट्री कुठंच लिहिलंय. एवढं लिहिलंय. सेकंड? सेकंड बिल्ड रिलेशनशिप विथ माय हजबंड. ओके. थर्ड? व्हॉट एव्हर, ठीक आहे. मॅडमने बघा ओपनली सगळं व्हॉट एव्हर जे आहे तसं क्लिअर कट मेन्शन केलं. येस, एक्झॅक्टली. हा, थर्ड? अर्निंग मनी 1 lakh पर मंथ ऍटलिस्ट. पर मंथ. ओके, ऍटलिस्ट. येस. जॉय कोण आहे बरं? परत आज जॉय. ओके, बोला. मॅम नमस्कार. हा, आणि रिनेम करा, पहिलं नाव सांगा मला तुमचं. संजीवनी मॅम. संजीवनी. हम्म. समोर बसल्यात संजीवनी आणि नाव ठेवतात जॉय. हाऊ कॅन आय? माहिती मुलाचा अकाउंट असेल मॅम. ओके. हा. सांगू मी माझे. येस. येस. माझी आणि जॉयची हेल्थ चांगली झाली आहे आणि जॉयला आता 10वी मध्ये 90% माझी म्हणजे अपेक्षा आहे मिळाले अपेक्षा आहे. 2026 मध्ये. हा. आणि माझं बिझनेस ग्रोनअप म्हणजे चांगला हायस्ट लेवलवर झालं म्हणजे असं. ओके, झाला पाहिजे. ओके, हा. असं लिहिलंय तुम्ही, राईट? हो.
हा, आता मी काहीच म्हणाले नाही, तुम्ही जे बोलताय तेच मी बोलते, राईट? ओके, नेक्स्ट आहे किरण मॅडम. हा, लिहिलंय स्वतःचे चालू करायचे. नंबर 1 सध्या मी सांगा, हाऊस नंबर वाईफ 1 आहे ना. सांगा. नंबर 1 काय लिहिलंय? नंबर 1 स्वतःचं इन्कम चालू करायचंय. करायचंय. ओके, आणखी नंबर 2? आणि गाडी घ्यायची आहे सेकंड, आणि थर्ड पर्सनल आहे, सो नाही सांगू शकत. ओके, हा. आता बघा, स्वतःचं, आता मी यांचंच एक उदाहरण घेते, चला. किरण मॅडमने सांगितलेलं आहे स्वतःचं इन्कम सुरू करायचं आहे. तर तुम्ही सांगा मला, हे इज इट राईट अफर्मेशन? नो. संजीवनी मॅडम म्हणाला मला माझं हेल्थ इम्प्रूव्ह करायचं आहे. हे सुद्धा राईट इन्फॉर्मेशन अफर्मेशन आहे का? नो. नो. देन आणखीन कोणाचं होतं? हा, पूजा मॅडम होत्या, त्यांना आउट ऑफ कंट्री जाण्याची इच्छा आहे, किंवा 1 लाख रुपये पगार पर मंथ इन्कम व्हायला पाहिजे. काय वाटतं, हे पण राईट अफर्मेशन आहे का? नाही. बिकॉज दे आर नॉट शुअर की माझं हे होईल का. अगदी घाबरत 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 ते अफर्मेशन लिहिले, ते कळतायत मला. कारण या अफर्मेशन मध्ये एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट, आणि ते कधी, डेडलाईन दिली आहे का त्याला? नाही. सो हे अफर्मेशन तुम्हीच एवढे घाबरताय, घाबरत 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 लिहिताय. मग मला सांगा, युनिव्हर्स तुम्हाला काय देणार? कारण युनिव्हर्स काय म्हणते, तुमची स्वतःची त्याच्यावर जर तुमचा विश्वास नसेल, ट्रस्ट नसेल, देन हाऊ कॅन आय गिव्ह यू? मग मी कसं बरं देणार या सगळ्या गोष्टी? ओके, आता कोण आहे त्या? प्रीती मॅडम म्हणतात माझं घर झालं पाहिजे. हे पण राईट अफर्मेशन आहे का, माझं घर झालं पाहिजे? ऑब्विसली नाही. हे सुद्धा रॉंग अफर्मेशन आहे. मग अफर्मेशन म्हणजे काय? अफर्मेशन म्हणजेच काय, तर एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट, मला जे हवंय ते. पण कधी? कधी हवंय मला घर हवंय, मला गाडी हवीये, मला बंगला हवाय, मला चांगला जॉब हवाय, बट वेन? माझ्या वयाची 60 ओलांडल्यानंतर, राईट? सो आपल्याला तिथे मेन्शन करायचे कधी हवीये मला गाडी, किंवा कधी मला घर हवंय, कधी माझं इन्कम असं झालं, एवढं झालं पाहिजे. बिकॉज आपलं सबकॉन्शियस माइंड आहे ना, त्या सबकॉन्शियस माइंडला आज आपल्याला उल्लू बनवायचंय. काय बनवायचे आहे? उल्लू. कारण मेजर रोल प्ले करतो आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याच्या बाबतीत आपलं सबकॉन्शियस माइंड. ओके, आता हे सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, अफर्मेशन म्हणजे काय, आता एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगते. अफर्मेशन म्हणजेच काय, मला जे हवंय ते, साध्या सोप्या मराठी भाषेत मला जे हवंय ते, हिंदीमध्ये मुझे जो भी चाहिए, मेरे जो भी सपने हैं वो पूरे करने के लिए मैं जो अफर्मेशन यानी जो बोलती हूँ पॉझिटिव्ह सेंटेन्स, उसे क्या कहते हैं, अफर्मेशन, राईट? मग आता हे कसे असायला पाहिजे? एकतर ते पॉझिटिव्ह असायला पाहिजे, त्याच्यामध्ये सहज हॅपी वर्ड्स असायला पाहिजे. मग त्या अफर्मेशनला आपण डेडलाईन द्यायला पाहिजे, की माझं हे अफर्मेशन आहे ते कधी पूर्ण व्हायला पाहिजे. माझ्या मुलीने SSC किती पर्सेंटेज काढायला पाहिजे आणि कधी. साधारणतः एसएससीचा रिझल्ट जूनमध्ये येतो. मग SSCला माझ्या मुलीला मार्च 2026ला, सॉरी आता जून येणार आहे ना, जून 2025ला माझ्या मुलीला SSC एक्झाममध्ये 96% मिळालेले आहेत, आणि त्यामुळे माझ्या कुटुंबाला आनंद झालेला आहे. दिस इज द राईट अफर्मेशन. सो प्रत्येक अफर्मेशन मध्ये वर्ड्स आहेत, शब्द आहेत, आणि हे सगळे शब्द म्हणजेच काय, ब्रह्मांडाचं एक स्वरूप आहे. ओके, मग हेच अफर्मेशन आपण जसं म्हणतो ना, शब्द ब्रह्म आहे, आणि प्रत्येक शब्दाची एक फ्रिक्वेन्सी आहे, एक एनर्जी आहे. आता सपोज मी एवढ्या माणसांमध्ये मी स्मिता मॅडमचं नाव घेते, स्मिता काळे, पूजा मॅडमचं नाव घेते, बरोबर 30 लोक मला अटेन्शन देतात नाव घेतल्यानंतर. वाय? बिकॉज आपल्या प्रत्येकाच्या नावाची सुद्धा एक एनर्जी आहे, फ्रिक्वेन्सी आहे, व्हायब्रेशन आहे, राईट? बरोबर 30 माणसं माझ्याकडे बघतात ज्या लोकांची मी नावं घेते, कारण नावातून ते व्हायब्रेशन करतात, आपल्याला फ्रिक्वेन्सी कळते. आता पुढे बघूया आपण. जसं की आपण आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना पेट नेम्स ठेवतो, चिंटू मिंटू व्हॉट एव्हर काही. पण हे पेट नेम्स त्याला फायदेशीर असतं का? नाही.
कारण आपल्या मुलाचं नाव आपण जाणून बुजून त्याच्या बारशाला नामकरण केलेलं असतं की हा मुलगा भविष्यात जाऊन काहीतरी माझ्यासाठी करणार आहे किंवा काहीतरी एक छान असं काम करणार आहे. येस ओर नो? आणि म्हणूनच आपल्या मुलाला ज्या नावाने तुम्ही जे नाव ठेवलेलं आहे किंवा जे नाव दिलेलं आहे त्याच नावाने हाक मारायचे, कारण त्याच नावाची फ्रिक्वेन्सी, एनर्जी, व्हायब्रेशन त्याला मिळत असतात. कारण युनिव्हर्सला कुठलीही लँग्वेज कळत नाही. त्याला हिंदी, इंग्लिश, मराठी काही लँग्वेजचा फरक पडत नाही. त्याला कळतात ते आपले व्हायब्रेशन. सो युनिव्हर्सल लँग्वेज कोणती आहे? फक्त आपले व्हायब्रेशन. आज माझा मूड ऑफ झालेला आहे, कसं कळणार? कारण मी अशीच बसलेली आहे चेहरा पाडून. आज मी हॅपी आहे, कसं कळणार? माझ्या चेहऱ्यावर छान स्माईल आहे. सो आपले व्हायब्रेशन चेंज झाले की युनिव्हर्सला कळतं, लगेच कळतं की येस, व्हायब्रेशन चेंज. आणि म्हणूनच अफर्मेशन मध्ये एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट, आपल्याला नक्की काय पाहिजे ते मेन्शन करायचे, कधी पाहिजे ते मेन्शन करायचे, त्याला म्हणतात राईट अफर्मेशन. आणि तेच आपले अफर्मेशन युनिव्हर्सने पूर्ण केलेले आहेत अशा पद्धतीने लिहायचे की डन झालेत. ऑलरेडी गाडी आलेली आहे, जॉब लागलेला आहे, इन्कम पर मंथ 1,00,000 रुपये झालेला आहे. क्लिअर? सो अफर्मेशन म्हणजेच काय? काही पॉझिटिव्ह सकारात्मक वाक्य जे आपण युनिव्हर्समध्ये पाठवतो. आपल्या सेंटेन्समध्ये कुठेही नकारात्मक शब्द नसावं. फॉर एक्झाम्पल, मी कधीच आजारी पडत नाही, मैं कभी भी बीमार नहीं पडती. काय वाटतं तुम्हाला? हे राईट अफर्मेशन आहे का? येस. इज इट राईट अफर्मेशन? नाही, कारण याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड्स आला. मग राईट अफर्मेशन काय? आय एम हेल्दी अँड हॅपी. किंवा मी निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहे. हे झालं राईट अफर्मेशन. मला आता मे बी काहीतरी हेल्थ इश्यूज आहेत, मग मी माझ्या अफर्मेशन मध्ये ते हेल्थ इश्यूज मेन्शन करायचे का? नाही. मला आता सपोज डोकं दुखतंय, डोक्याचा प्रॉब्लेम आहे किंवा डोक्यामध्ये माझ्या काहीतरी सर्जरी झालेली आहे, त्यामुळे मला डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे. मग मी अफर्मेशन काय देणार? तर माझी डोक्याची सर्जरी अजून झाली पण नाही, पण मी अफर्मेशन काय देते? माझी डोक्याची सर्जरी योग्य पद्धतीने झालेली असून आता मी खूप हेल्दी लाईफ जगत आहे. किंवा आता माझी तब्येत चांगली नाही, तर मी काय करणार की परमेश्वराच्या कृपेने मी खूप आनंदी आणि हेल्दी म्हणजे निरोगी जीवन जगत आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? सो याला म्हणतात राईट अफर्मेशन. आता जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाली की आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपल्याला उल्लू बनवायचं. का बरं सबकॉन्शियस माइंडला उल्लू का बनवायचं? आणि तेवढं पॉसिबल आहे का उल्लू बनवणं? येस, आहे पॉसिबल. ते कसं ते आता आपण जाणून घेऊया. सो बघा, आपल्या मनाचे 2 भाग असतात, ऍक्च्युली 3 असतात, पण आता इथे आपण 2च घेऊया. कॉन्शियस माइंड आणि एक सबकॉन्शियस माइंड. ओके, आता कॉन्शियस माइंड म्हणजे तुम्ही आता इथे माझ्यासमोर प्रेझेंट आहात ना सगळे प्रेझेंट. आणि काहींनी छान आपले व्हिडिओ ऑन केलेले आहेत, मला दिसतात फ्रेश. दे आर ऍक्टिव्ह मेंबर्स. ओके, त्यांना काहीतरी युनिव्हर्स कडून पाहिजे आणि म्हणूनच ते छानपैकी व्हिडिओ वगैरे ऑन करून बसलेत. आणि काहींनी व्हिडिओ ऑन नाही केले, त्यामुळे याचा अर्थ असा समजू शकते की ते एकतर जॉबला असतील किंवा छान दुपारच्या वेळेमध्ये गाढ झोपेत असतील, ऐकायचं म्हणून व्हिडिओ ऐकत असतील. ओके, सो ज्याचा त्याचा पार्ट, कारण युनिव्हर्सला आपले व्हायब्रेशन कळतात. मग आता एक्झॅक्टली आपल्या अफर्मेशन मध्ये काय असायला पाहिजे? सो आता मी एक प्रश्न विचारते तुम्हाला. 4 + 4 किती झाले? 4 + 4 8. 5 + 5 10. ओके, म्हणजे आता तुम्ही माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर राईट का देताय? कारण आता कुठलं माइंड चालू आहे तुमचं? कॉन्शियस माइंड. ओके, कॉन्शियस माइंड. आपण जागेपणी जे माइंड काम करतं ते कॉन्शियस माइंड. आता इकडे मी तुम्हाला एक स्लाइड दाखवते. 1 सेक. ओके, सो वन्स अगेन अफर्मेशन कसे काम करतात? सक्सेस कम्स वेन यू फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट रादर दॅन व्हॉट यू फिअर. सक्सेस केव्हा येतं तुमच्याकडे? जेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे हवंय त्याच्यावर तुम्ही फोकस करता, ज्या पॉझिटिव्ह गोष्टींवर फोकस करता त्याच्यावर.
त्याच्यामुळे, ना की तुमच्या मनातली भीती, फिअर याच्यावर सक्सेस अवलंबून नसतं कधी तुमचं. ठीक आहे. बट आता आपल्या मनाचे दोन भाग आहेत, कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंड. आता फरक काय आहे बघा. कॉन्शियस माइंड लॉजिकली काम करतं आणि सबकॉन्शियस माइंड हे लॉजिकली काम करत नाही. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक प्रश्न विचारला, 4+4 किती, तर तुम्ही त्याचा लॉजिकली आन्सर दिलात 8. सो त्याला ही नोज द डिफरन्स बिटवीन इमॅजिनेशन आणि रियालिटी. आपल्या ज्या कॉन्शियस माइंडला रियालिटी काय आहे, खरं काय आहे आणि खोटं काय आहे याच्यातला फरक माहिती आहे. मी तुम्हाला म्हणाली 4+4 8 नाही 9 येतात, तर कोण तरी मला ऍग्री करेल का? म्हणतील या मॅडमचं काही खरं नाही, या मॅडम गेल्यात कामातून, चला आपण सेशन सोडून जाऊया. कारण 4+4 8 आहेत. ओके. पण आत्ता माझ्याकडे पैसे नाहीयेत, माझ्या अकाउंटमध्ये फक्त 20,000 रुपये आहेत. ओके. पण मला कोणीतरी सांगितलेलं आहे, मी लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकलीये, मी पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड शिकलीये, मी लॉ ऑफ एनर्जी शिकलीये, मी लॉ ऑफ व्हायब्रेशन शिकलीये, आणि मला कोणीतरी सांगितलंय की जर तुमची बॉडी लँग्वेज तशी तुम्ही ठेवाल, तुम्ही तुमच्या मनाला तसं वळवाल पॉझिटिव्ह, तर येस, त्या सगळ्या गोष्टी हळूहळू तुमच्याकडे येतात. कारण जसं तुमचं सबकॉन्शियस माइंड बोलेल तसं तसं तुमचं माइंड त्याला ऍक्सेप्ट करेल. कारण तुमचं सबकॉन्शियस माइंडला आपण अल्लाउद्दीनचा चिराग बनवायचंय. ओके. की जे तुम्हाला हवंय ते देण्याचं काम करणार आहे. मग त्याला खोटं बोलायचं आपल्याला, पण कधी? त्याची वेळ आहे, आणि ती वेळ कधी आहे? रात्री झोपायच्या आधी. कारण रात्री झोपायच्या आधी आपण जे अफर्मेशन किंवा जे काही बोलतो ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं, आणि सबकॉन्शियस माइंड त्याला खरं खरं मानतं. आता माझ्या अकाउंटमध्ये फक्त 20,000 रुपये आहेत, पण मी माझ्या सबकॉन्शियस माइंडला काय सांगितलंय की माझं अकाउंट छानपैकी भरलेलं आहे, आणि माझ्या अकाउंटमध्ये आता सध्या 2 लाख रुपये आहेत. ओके. आता तुम्ही म्हणाल, मॅडम असं म्हणाल तर कसं होणार बरं? असं म्हणाल तर आपण सगळेच असंच करू, दे हरी खाटल्यावरी, वरून धो धो पाऊस पडेल. तुम्ही म्हणताय तसं अफर्मेशन आम्ही बोलतोय नाही. सो येस, त्याच्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. सेकंड थिंग, तुमचं अफर्मेशन राईट असायला पाहिजे. आणि थर्ड थिंग, युअर ऍक्शन. या 3 गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये खूप खूप मॅटर करतात. ओके. नाहीतर मुंगेरी लाल की हसीन सपने होणार आहेत का सपने? नाही. आणि म्हणूनच आपण रात्री झोपायच्या आधी आपल्या या सबकॉन्शियस माइंडला खोटं सांगायचंय की माझ्या अकाउंटमध्ये 1 लाख रुपये आहेत. आणि त्यानंतर आपल्या गोल्सवर आपल्याला काम सुरू करायचंय. जेव्हा तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला वारंवार वारंवार सतत 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 असं अफर्मेशन देता, असं बोलता, तेव्हा त्या गोष्टी खरोखरच खऱ्या होतात. फॉर एक्झाम्पल, आपण एखादा पिक्चर बघून येतो. पिक्चर बघून आल्यानंतर बरोबर त्या मेमरीज कशा आपल्या लक्षात राहतात, ते व्ह्यूज कशा आपल्याला दिसतात. कोणता दुपट्टा घातला होता काजोलने, माधुरी दीक्षित कोणती साडी नेसली होती, अगदी तिच्या स्टेप पण आपल्याला बाय हार्ट होतात. येस ऑर नो? मग तसंच आपल्याला जे हवंय, फॉर एक्झाम्पल मला गाडी हवीये, मग गाडीचं एक पिक आपल्या व्हिजन बोर्डवर लावायचंय. तिचा कलर कोणता, तिचा ब्रँड कोणता आहे, ती मला कधी घ्यायची आहे. सपोज आता 2025 आहे, तर मार्च आहे, मे 2025 पर्यंत माझी फलाना फलाना गाडी माझ्या दारासमोर उभी आहे. हे काय असायला पाहिजे? आपलं राईट अफर्मेशन. ओके. माझं घर, आता घर अशी गोष्ट आहे की तुम्ही आज म्हणालात तर लगेच 1-2 महिन्यामध्ये होणार आहे का? नाही. मग या झाल्या लॉंग टर्म अफर्मेशन. मग आपल्याला आधी स्वतःवर ट्रस्ट येण्यासाठी पहिल्या शॉर्ट टर्म गोल्स घ्यायचे आणि नंतर लॉंग टर्म. ओके. सो पहिले अफर्मेशन 3 लिहायचे शॉर्ट टर्म मधले, आणि पुढचे 3 अफर्मेशन लिहायचे लॉंग टर्म मधले, ज्याला 2 ते 2.5 वर्ष लागतात किंवा 3 वर्ष लागू शकतात. तुमचा प्रयत्न चालू राहणं गरजेचं आहे. मे बी 3 वर्षाच्या ऐवजी परमेश्वराच्या कृपेने, युनिव्हर्सच्या कृपेने तुमच्याकडे ती गाडी, व्हॉटेवर, गाडी बंगला तुम्हाला जे हवंय ते 2 वर्षात काय, 1 वर्षामध्ये, 6 महिन्यामध्ये सुद्धा मिळेल. क्लिअर? सो अशा प्रकारे आपले अफर्मेशन असायला पाहिजे. तर इथपर्यंत क्लिअर झालं का? आता मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण देते. पण त्याच्या आधी हा सेशन किंवा हा टॉपिक इथपर्यंत क्लिअर झाला का? मला थंब दाखव. ओके. सगळ्यांचे थंब दिसायला पाहिजे बरं मला, नाहीतर मला असं वाटेल तुम्ही झोपताय.
ओके, चलो ग्रेट. ओके, मला काही लोक दिसत आहेत खूप ऍक्टिव्ह आहेत, छान. काही लोक दिसत आहेत खिडक्या बंद केलेल्या आहेत. नो प्रॉब्लेम, काहीतरी त्यांचा इश्यू असेल, आय डोंट नो. ओके, पुढे बघूया आपण. आता मला सांगा, तुमच्यापैकी मॅक्झिमम लोक किती असे आहेत की रात्री झोपायच्या आधी निगेटिव्ह थॉट्स घेऊन झोपतात? अरे आज माझा दिवसच वाईट गेला, आज ही गोष्ट घडली, ती गोष्ट घडली, हे मला पाहिजे होतं पण ते नाही मिळालं, आज माझी सासू माझ्याशी भांडली, माझ्या जावेने असं काहीतरी बोलली मला, आणि तेच 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 रेकॉर्डिंग ऐकत 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 झोपताय. किती जण आहात? प्रामाणिकपणे सांगा. मॅक्झिमम, बरीच लोक. ऍग्री? आणि सकाळी उठल्यानंतर पण काय होतं? तेच तेच तेच. वाय? कारण आपण मॅक्झिमम आपल्या सबकॉन्शियस माइंडला कसं ट्रेन केलेलं आहे? निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. मग सकाळी उठल्यानंतर मला सांगा, सकाळी उठायची इच्छा तरी होते का? तुमच्यापैकी किती लोकांची इच्छा होते सकाळी उठायचंय म्हणजे लवकर? नाही होणार इच्छा, कारण सकाळी उठल्यानंतर मी करू काय? माझ्याकडे माझे गोल्स नाहीयेत, माझ्याकडे माझे ड्रीम्स नाहीयेत, तर मी कशासाठी उठू? बरोबर ना? सो त्यासाठी आपल्याकडे आपले गोल्स, ड्रीम्स असायला पाहिजेत. येस, ज्यांना नाही होत, वेल अँड गुड, की मला सकाळी उठायचंय कारण मला हे काम करायचंय, माझी प्रायोरिटी आहे. मग सकाळी अर्ली मॉर्निंग उठल्यानंतर जी कामं माझ्यासाठी महत्वाची आहेत, माझी प्रायोरिटी बेसिसवर आहेत, ती मला आधी करायची आहेत. आणि मग बाकीची सगळी नंतर नंतर नंतर, दुपारी किंवा संध्याकाळी, रात्री. ओके, सो असं तुम्हाला आपल्या टाइमचं एक मॅनेजमेंट करायचंय. ओके, मग आपल्याला सकाळी उठवण्यासाठी कारणीभूत काय आहे? तर आपल्याकडे काहीतरी ठोस रिझन असायला पाहिजे. मी का सकाळी उठतेय? माझ्याकडे काम आहे, मी क्लास जॉईन केला नवीन, मला ते शिकायचंय मनापासून, किंवा मला मनापासून जॉबला जायचंय, किंवा मनापासून मी जो बिझनेस करते त्याच्यामध्ये मला एक्सपर्ट व्हायचंय, मला माझा बिझनेस ग्रोथ करायचंय, किंवा मनापासून माझ्या मुलांना मला खाऊ घालायचंय, त्यांना हेल्दी करायचंय, त्यांना शाळेत वेळेवर सोडायचे, त्यांना चांगले संस्कार लावायचेत, म्हणून मी सकाळी लवकर उठते. सो हा गोल्स किंवा हे ध्येय ज्यांच्याकडे आहे ते आयुष्यामध्ये कधीच मागे वळून बघू शकत नाहीत, कारण एक पहाट येत होते प्रत्येकासाठी. पण प्रत्येक जण पहाटे पहाटे उठतो का? अजून 5 मिनिटं, अजून 10 मिनिटं, असं करून करून अर्धा एक तास आपली गाडी चाल ढकलपणा करते, आणि मग कसं तरी आईचे बोल ऐकून किंवा कोणाचं तरी ऐकून मग उठायचं. बरोबर ना? मग त्यासाठी आजपासून काहीतरी गोल, काहीतरी ड्रीम, काहीतरी फोकस करा की माझ्या जीवनामध्ये मला हे करायचंय. आणि मग बघा, आपलं सबकॉन्शियस माइंड बरोबर त्या गोष्टी करतं. आणि हे तुम्हाला लगातार 21 डेज करायचंय, बिकॉज ऍज पर सायन्स, जी गोष्ट तुम्ही 21 डेज रेग्युलर करता नित्य नियमाने, 22nd डेला तुम्हाला ते करायची गरज पडणार नाही, आपोआप तुमच्याकडून त्या होऊन जातात. ओके, सो येस, आपल्या या सबकॉन्शियस माइंडला आपल्याला थोडंसं उल्लू बनवायचं आहे आणि त्याला सांगायचं आहे. आता सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं? तर हे 24 तास आपल्यासाठी काम करतं, 24 तास. आणि कॉन्शियस माइंड, आपण जेव्हा झोपतो तेव्हा ते झोपतो. मग मला सांगा, हे कॉन्शियस माइंड काय कामाचं आहे का? नाही. मग कामाचं काय आहे जास्त? सबकॉन्शियस माइंड, त्याची पॉवर आहे 90%. आणि कॉन्शियस माइंड जे आता आपण आहोत त्याची पॉवर किती आहे? ओनली 10%. मग सगळ्यात पॉवरफुल कोण आहे? येस, विच माइंड इज पॉवरफुल? हा, चॅट बॉक्स मध्ये मला मेसेज करा, कुठलं माइंड पॉवरफुल आहे? येस, बरं, काय काय लोकांनी मेसेज पण केले ना, थँक्यू थँक्यू सो मच. सकाळी उठावं असं वाटतं पण उठवत नाही, अगदी बरोबर. येस, थँक्यू सो मच. काही लोकांनी असं पण लिहिलंय, रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना करते. व्हेरी गुड. मग आता आपल्याला काय करायचंय? येस, सबकॉन्शियस माइंड. फॉर एक्झाम्पल, आता सबकॉन्शियस माइंडचं आणखीन एक उदाहरण देते. मला सांगा, आपलं जेव्हा लग्न झालं नव्हतं, आपल्या यंग एजमध्ये आठवा. आता काही लोक इथे खूप यंग असतील, त्यांचं मे बी लग्न पण झालं नसेल, पण काही गृहिणी, त्यांचं लग्न पण झालं नव्हतं, जेवण म्हणजे काय ते पण माहित नाही की काय करायचं,
मला तर हे पण माहित नव्हतं की डाळीला कुठला मसाला टाकतात आणि इतर कडधान्यांना कुठला मसाला टाकतात. मी सगळं एकच करत होते. म्हणजे एवढी मी जेवणामध्ये कच्ची होती. कारण आपण आपण यंग असतो, त्यामुळे आपण त्या गोष्टींकडे, आई आहे ना, मग आपण लक्ष नाही द्यायचं. पण जेव्हा आपलं लग्न ठरतं तेव्हा आई जबरदस्ती करून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी करायला लावते. अगं बाई कर, नाही तर तुझ्या सासरचे मला ओरडतील. मग आपण ते करायला सुरुवात करतो. मग सुरुवात करताना आपण अगदी सर्रास एक कूक असल्यासारखं करतो का? एक्सपर्ट नाही. मग तेव्हा काय करतो, काहीतरी चुकतं, काहीतरी इकडचं तिकडे होतं, कशामध्ये मसाला कमी, कशामध्ये मीठ कमी होतं की नाही. पण आता मला सांगा, आपण कसे आहोत? एक्सपर्ट. अगदी अर्ध्या तासात जेवण बनून मोकळं होतं. मग हे कसं झालं? प्रॅक्टिस, रेग्युलर प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस. आता आईच म्हणते, बाबा तू कसं एवढं सगळं मॅनेज करते? मला वाटलं होतं की तू रडत रडत येशील घरी, तुझ्या सासरचे काहीतरी म्हणतील. पण आता आम्ही तोंडात बोटं घालतो की एवढं सगळं तू मॅनेज कसं करते? कसं मॅनेज करतो आपण एवढ्या सगळ्या गोष्टी? सगळ्याच गृहिणी. प्रॅक्टिस. आता एका वेळेला आपण ऍट अ टाइम 5-6 कामं आरामात करतो. इकडे आईचा फोन आहे, त्याच्या फोनवर बोलतोय, तिकडे गॅसवर काहीतरी ठेवलंय ते पण करतोय, तिकडे मुलाचा टिफिन पॅक करून देतोय, मिस्टरांना तिकडे टॉवेल देतोय एका हाताने. एका वेळेला दुसरीकडे आपलं वर्क फ्रॉम होम चालू आहे, तिकडे पण थोडं थोडं मध्ये मध्ये रिप्लाय देतोय. म्हणजे ऍट अ टाइम आपण किती कामं करतो, मल्टीटास्किंग. मग हे केव्हा होतं? जेव्हा आपण प्रॉपर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करतो तेव्हा. बरोबर? सराईत, सराईत म्हटलं जातं. एक्सपर्ट. जेंट्स लोक किंवा लेडीज पण फोर व्हीलर चालवतात. कसं चालवतात? पहिलं सुरुवातीला गिअर हे चेंज करायचा की हॉर्न वाजवायचा की काय करायचं काहीच कळत नाही. पण जेव्हा आपण ती गाडी खूप छान प्रॅक्टिस करून करून चालवतो, तेव्हा ऍट अ टाइम आपण त्या फोनवर पण बोलतोय, गाडी पण चालवतोय, गिअर चेंज करतोय. या सगळ्या गोष्टी आपल्याला बरोबर जमतात. येस ऑर नो? का? कारण आता मी एक्सपर्ट झाली. एक्सपर्ट का झाले? मी प्रॅक्टिस केली आहे तेवढी. मग या सगळ्या गोष्टींची आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते. ओके. मग आपल्या या सबकॉन्शियस माइंडला पण आपल्याला ट्रेन करण्याची प्रॅक्टिस करावी लागते. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. आता हे एक उदाहरण दाखवते तुम्हाला मी. तुम्ही हे इमेज पहिल्यांदा बघा, काय आहे त्याच्यामध्ये, रीड करा मनातल्या मनात. ओके. आता हे आहेत मसारो इमोटो, हे सायंटिस्ट होते. त्यांनी काय केलं, खरोखरच अफर्मेशन काम करतं का हे चेक करण्यासाठी एक छोटासा प्रयोग केला. एकच मिनिट. सो त्यांनी खरोखरच अफर्मेशन काम करतात का हे जाणून घेण्यासाठी एक प्रयोग केला. आणि त्यांनी काय केलं, एकाच दिवशी शिजवलेला राईस एका वेगवेगळ्या 3 कंटेनरमध्ये, 3 बरण्यांमध्ये ठेवला आणि चेक केलं की खरोखरच अफर्मेशन, आपण दिलेले अफर्मेशन, आपण दिलेल्या भावना ह्या निर्जीव हाताला कळतात का किंवा निर्जीव गोष्टींना कळतात का. मग त्याने असा प्रयोग केला की एकाच दिवशी शिजवलेला राईस या 3 वेगवेगळ्या कंटेनरमध्ये किंवा बरण्यांमध्ये ठेवला. एका बरणीवर त्यांनी लव लिहिलं, एकावर नथिंग आणि एकावर हेट. याचा अर्थ असा की एका बरणीला त्यांनी एका बरणीतील राईसवर त्यांनी खूप छान प्रेमाचं अफर्मेशन दिलं. आय लव्ह यू, तुझ्यामुळे मी आज खूप छान आयुष्य जगतोय, मी हेल्दी आहे, मी निरोगी आहे, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. दुसरी जी बरणी होती, आता तुम्हाला इथे बघू शकता, एकच मिनिट. या बरणीला त्यांनी खूप छान छान अफर्मेशन दिलं. दुसरी ही जी बरणी आहे त्याच्यावर लिहिलं हेट. त्या हेट वाल्या बरणीला त्यांनी खूप खूप वाईट वाईट अफर्मेशन दिलं. फॉर एक्झाम्पल, आय हेट यू, आज तुझ्यामुळे माझं आयुष्य खराब झालेलं आहे, मी लॉस झालोय, माझी हेल्थ खराब झालेली आहे, व्हॉट एव्हर. तो जेवढं वाईट बोलता येईल तेवढं वाईट बोलले. आणि तिसरं कंटेनर आहे मधलं, त्याच्यावर त्यांनी नथिंग असं लिहिलेलं आहे. याच्यावर त्यांनी कुठलंच अफर्मेशन दिलेलं नाही. ऍज इट इज तो राईस शिजवलेला होता सेम डेला तो ठेवला.
3 दिवसानंतर त्यांनी चेक केलं, बघूया काय इफेक्ट झाला माझ्या अफर्मेशनचा. सो ज्या बरणीवर त्यांनी प्रेमाचे अफर्मेशन दिले होते त्याच्यातला राईस अजिबात खराब झाला नव्हता. ज्याच्यावर त्यांनी नथिंग लिहिलं होतं, म्हणजेच काहीच अफर्मेशन दिलं नव्हतं, त्याच्यातला राईस थोडासा खराब झाला. ज्याच्यावर त्यांनी खूप खूप राग, हेट व्यक्त केला होता, त्याच्यातला राईस एवढा खराब झाला की अक्षरशः त्याच्यामध्ये अळ्या पडल्या. ओके. सो आपल्या अफर्मेशनचा किती मोठा इफेक्ट एखाद्या गोष्टीवर, एखाद्या व्यक्तीवर होऊ शकतो. आणि तसाच इफेक्ट एखाद्याच्या नजरेचा सुद्धा एखाद्याच्या बिझनेसमध्ये, एखाद्याच्या सौंदर्यामध्ये, एखाद्याच्या प्रॉस्परिटीमध्ये होऊ शकतो. कारण माणसाची नजर खूप वाईट असते. जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह एखाद्याला बद्दल पॉझिटिव्ह विचार कराल तेवढे त्याला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात. जेवढा एखाद्याबद्दल वाईट विचार कराल तेवढे वाईट रिझल्ट त्या व्यक्तीला मिळतात. आणि म्हणूनच आपला ऑरा प्रोटेक्ट असायला पाहिजे. याचं रिझन हे आहे, आपले 7 चक्र बॅलन्स असायला पाहिजे. जर आपले चक्र बॅलन्स असतील, आपला ऑरा स्ट्रॉंग असेल, तर कोणाची हिंमत होणार नाही आपला ऑरा ब्रेक करण्याची. आणि त्यासाठी अफर्मेशन फार महत्वाचं काम करतात. सो इथपर्यंत क्लिअर झालं का? ओके. सो आता एक्झॅक्टली अफर्मेशन मी काय देणार? आता तुम्ही मला एक्झाम्पल सांगा. जसं की एका मॅडमचं मला कळलं की माझं इन्कम 1 लाख रुपये. मग त्यांचं इन्कम 1 लाख रुपये होण्यासाठी मे बी त्या काहीतरी काम हातात घेतलेलं असायला पाहिजे त्यांनी, आणि मग अफर्मेशन देऊ शकतात की आता हे चाललंय ना, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. आपण 4 महिन्यांचा अवधी द्यायचा. जून किंवा जुलै 2025 पर्यंत माझं इन्कम 1 लाख रुपये झालेलं आहे. मे बी जून पर्यंत त्यांचं इन्कम 1 लाख नसेल, नाही होणार, पण त्या 1 लाखाच्या आसपासच असेल. कुठेतरी 75 असेल, कुठेतरी 80 असेल, 85 असेल, पण त्याच्या आसपास. आणि त्यांनी योग्य काम केलं तर मे बी 1 लाखाला क्रॉस सुद्धा करू शकतो. ओके. आता एखाद्याच्या मुलीचं लग्न ठरत नाही तर त्यांनी अफर्मेशन काय लिहायचं की माझ्या मुलीचं एका योग्य मुलाबरोबर लग्न होऊन आमच्या दोन्ही फॅमिली खूप हॅपी आहेत. कारण लग्न 2 घरांमध्ये होतं, बरोबर ना? त्यामुळे ते दोन्ही घराणं चांगलं राहिलं, हॅपी राहिलं, तर त्याला म्हणतात सक्सेसफुल मॅरिड लाईफ. सो आपले अफर्मेशन असे एक्झॅक्टली असायला पाहिजे. आता तुम्ही सांगा मला अफर्मेशन 1-2, म्हणजे मी तुम्हाला करेक्ट करून सांगते चॅट बॉक्समध्ये. येस, एनी अफर्मेशन यू कॅन टाईप हिअर. जसं की मी आपल्या एज्युकेशनसाठी सांगितलं की माझ्या मुलीला, जर तुमचा मुलगा आता 9thला असेल तर 8ला असेल तर 2 वर्ष तुम्हाला अफर्मेशन लिहायचे की माझ्या मुलाला SSC एक्झाम मध्ये 95% मार्क्स मिळालेले आहेत आणि त्यामुळे आमच्या कुटुंबाला खूप आनंद, गर्व झालेला आहे किंवा अभिमान झालेला आहे. ठीक आहे. येस. सो इथपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांचं? हा, आता अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. हा, माझं मंथली इन्कम, अन्विका मॅडम, माझं मंथली इन्कम 1 लाख रुपये, पण कधी? सो एक 4-5 महिन्यानंतरचा पिरियड टाका. जुलै महिन्यापासून किंवा जून महिन्यापासून झालेला आहे. ओके. आणि त्याप्रमाणे तुम्हाला व्हिजन बोर्डशी करायचंय. व्हिजन बोर्ड जेवढं तुम्ही तुमच्या व्हिजन बोर्डवर लिहाल तेवढ्या गोष्टी तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. व्हिजन बोर्डला आपल्याला ऍक्टिव्हेट करावं लागतं. ओके. सो इथपर्यंत क्लिअर आहे? येस, लिहू शकता तुम्ही. I have visited Kedarnath by 30th June 2025. Yes, Nehasha, you can write. Visited. Yes, exactly right. केदारनाथला मी गेलीये कधी? जून 2025 मध्ये. हमखास 100% तुम्ही तिथे त्या तारखेच्या जवळपासच असणार आहात. 100%. एवढं लॉ ऑफ अट्रॅक्शन, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड तुमच्यासाठी काम करतं. पण हे सगळं कधी झालं पाहिजे? कसं झालं पाहिजे की तुमचा पूर्णपणे 100% ट्रस्ट असायला पाहिजे. सो इथपर्यंत क्लिअर? हा, आता कोणाचे अफर्मेशन आहेत असतील तर सांगा मला फास्ट. तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला बिझनेसमध्ये ग्रोथ हवी असेल, कशा आणखी काय काय हवं असेल तर त्याच्यामध्ये तुमचं तसं असायला पाहिजे. कारण तुमचे अफर्मेशन तुमच्या नीडनुसार, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला लिहायचे. सो आय डोंट नो की तुमचे अफर्मेशन काय आहे.
काहींचे पर्सनल असू शकतात. येस, आय हॅव स्टार्टेड माय न्यू बिझनेस ऑन 1 जुलै 2025. Yes, exactly. शर्वरी शिंदे, एक्झॅक्टली. आय हॅव स्टार्टेड माय न्यू बिझनेस ऑन फलाना फलाना डेट अँड दॅट्स वाय. आणि तो माझा बिझनेस खूप उत्तम चाललेला आहे. अँड सो आय एम हॅपी. सो असं लिहामध्ये ऍड कर. कारण नुसता बिझनेस स्टार्ट होऊन फायदा नाही. त्या बिझनेसमध्ये तुमची ग्रोथ असायला पाहिजे आणि त्या बिझनेसमुळे तुम्ही हॅपी असायला पाहिजे. मी एकच मिनिट, फास्ट जातात अफर्मेशन. एकच मिनिट. अरे सो सॉरी. एकच मिनिट. एक मिनिट मला रीड करू दे. येस, ज्यांच्याकडून मला पैसे येणार होते ते आले. येस, एक्झॅक्टली. माझ्या मुलाचे ऍडमिशन ऑन चांगल्या स्कूलमध्ये झाले आहे. नाही, चांगल्या स्कूलमध्ये झालेलं आहे नाही. ज्या स्कूलमध्ये तुम्हाला करायचंय त्या स्कूलची नावं लिहायची तुम्हाला इथे. एक्झॅक्टली. चांगलं आता अशी तुमच्या शहरामध्ये कितीतरी स्कूल चांगले असू शकतात. सो एक्झॅक्टली तिथे तुम्हाला नाव मेन्शन करायचंय. देन शर्वरी झालं. ओके. 1155 कोण आहे बरं? ज्यांचं नाव नाहीये त्यांचं मी नाही घेते. अर्चना म्हणतात आय हॅव स्टार्टेड माय न्यू क्लिनिक जून 15. येस, माझं क्लिनिक 15 जून 2025 पासून मी स्टार्ट केलेलं आहे आणि त्यामुळे मी खूप हॅपी आहे आणि माझं क्लिनिक खूप उत्तम पद्धतीने चालू आहे. सुरुवातच खूप उत्तम झालेली आहे. अरे माझा व्हिडिओ ऑफ झाला का? सो सॉरी. माझी सुरुवातच खूप उत्तम झालेली आहे असं मेन्शन करा. ओके. प्रज्ञा म्हणतात आय हॅव स्पिरिच्युअली ग्रोन अप. एकच मिनिट. आय हॅव स्पिरिच्युअली ग्रोन अप. येस, एक्झॅक्टली. नुसतं स्पिरिच्युअली ग्रोन अप होऊन फायदा नाही आणि त्यामुळे मी खुश पण आहे. अँड दॅट्स वाय आय एम सो हॅपी. हे पण टाका. कारण तुमची परिस्थिती आता कशी आहे तो तुमचे जे रिॲक्शन्स असतात त्याच्यावरून कळतं. माझ्या वैशाली म्हणतात माझ्या मुलाला ओंकारला 2026 पर्यंत सुयोग्य मुलगी म्हणून मिळाली आहे. तिच्यामुळे दोन्ही घरातील सगळे आनंद. नाही, असं नाही. माझ्या मुलाला ओंकारला एक योग्य जोडीदार मिळालेला असून तिच्या येण्याने आमच्या घरामध्ये खूप आनंद झालेला आहे आणि त्यामुळे दोन्ही घराण्यांमध्ये एक छान खेळीमेळीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आता हे मी लेंदी म्हणाली आहे, बोलली तुम्हाला. हे तुम्ही स्वीट अँड शॉर्ट करून बोला, लिहा. ओके, क्लिअर. सो आता मी सगळ्यांचेच अफर्मेशन नाही सांगू शकणार कारण तुम्ही तुमच्या नीडनुसार, रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला लिहायचे. सो एवढंच मी तुम्हाला फक्त हिंट दिलेले आहेत काय काय तुमच्या अफर्मेशन मध्ये काय असायला पाहिजे, कसे असायला पाहिजे. क्लिअर झालं इथपर्यंत? ओके. सो आता पुढे जाऊया. पुढे जायचं का? ओके. सो अशा प्रकारे तुमचं अफर्मेशन असायला पाहिजे. हा, एकच मिनिट. आता अफर्मेशनमुळे काय होतं सांगा बरं मला. अफर्मेशनमुळे काय होतं? अरे सॉरी, काय होते आज मला. हा, अफर्मेशन लिहिल्यामुळे काय होतं कोण सांगेल मला? अनम्यूट करा बरं, कोण सांगेल? हा, अर्चना. व्हेरी गुड. मला अशी ना स्वतःहून बोलणारी माणसं फार आवडतात. येस. हा. अफर्मेशन केल्यामुळे आपल्याला क्लिअरिटी येते. आपला गोल आहे किंवा आपल्याला जे काही उद्दिष्ट साध्य करायचे त्याबद्दल आपल्याला एक विशिष्ट आयडिया येते आणि आपल्याला ते पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो येस, त्यासाठी. एक्झॅक्टली. म्हणजे जेव्हा आपण अफर्मेशन जोपर्यंत ना बऱ्याच गोष्टी आपल्या माइंडमध्ये असतात
पण जोपर्यंत कागदावर येत नाही ना, त्या पेपरवर येत नाही ना, तोपर्यंत त्या सगळ्या अशा विखुरल्या जातात. एकदा का त्या पेजवर आल्या, पेपरवर आल्या, की त्या फिक्स होऊन जातात, की मला येणाऱ्या 5 वर्षात किंवा या वर्षामध्ये या गोष्टी माझ्या जीवनात पाहिजे. आणि मग तुम्ही काय होता, तिथेच कॉन्सन्ट्रेट होता, फोकस होता, की व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट. स्वप्न तर आपले नंतर सत्यात उतरतात, पण आधी मला काय हवंय ते तुम्हाला क्लिअरिटी येते. कारण आपल्याला काय हवंय ते आपल्यालाच कधी कधी माहित नसतं. असं सुद्धा होतं. आणि त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लिहायचे, राईट डाऊन, की माझे स्वप्न काय आहेत, माझे ड्रीम्स काय आहेत, आणि मला ते कधी फुलफिल करायचे. मग त्यासाठी मला स्वतःहून काय काय प्रयत्न करायचे. मग मला एखादा क्लास जॉईन करायचा आहे का, मग मला त्याबद्दल काय शिकायचं आहे का, मग त्याबद्दल मला माहिती घ्यायची आहे का, मग तो कोर्स कुठे उपलब्ध असेल. सो या सगळ्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला काढायची आहे. आणि नेहमी स्वतःला अपडेट ठेवत जा. जेवढं तुम्ही स्वतःला अपडेट ठेवत जाणार आहात, तेवढी तुमची प्रगती होणार आहे. ओके, क्लिअरिटी मिळाली का सगळ्यांना? ओके, आता मी सगळ्यांना अनम्यूट करते. सांगा मला एकेकाने. हा, आता सगळ्यांनी सांगायचं मला. क्लिअरिटी आली का आजच्या सेशन मध्ये? येस मॅम. येस मॅम. येस. आवाज मॅम. थोडासा मोठा. येस. मॅडम, एक प्रश्न होता. जर आपल्याला कोणी हे करत असेल, डॉमिनेट करत असेल नाही, किंवा मला ते नका सांगू, मला आजचं सांगा. आजच्या अफर्मेशनची क्लिअरिटी आली का? हो. ओके. आली. अफर्मेशन म्हणजे काय ते कळलं, होय. कसे लिहायचे ते कळलं, येस. पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचा कसा ते कळलं. नाहीतर आपणच नर्वस आणि अफर्मेशन पण नर्वस होऊन लिहितोय. होणार आहे? क्लिअरिटी येणार आहे? नाही. सो मेन पॉइंट लिहा, राईट डाऊन. जेव्हा तुम्ही खुश असता, हॅपी असता, तेव्हा अफर्मेशन लिहायचे. नाहीतर खूप वाद झालाय सासू सुनांचा आणि आता रागाने मी काहीतरी अफर्मेशन लिहितेय, कुठले व्हायब्रेशन मिळणार त्या अफर्मेशनला? निगेटिव्ह व्हायब्रेशन. सो राईट डाऊन युअर अफर्मेशन वेन युअर मूड इज हॅपी, जेव्हा तुमचा मूड चांगला असतो, पॉझिटिव्ह. येस. आणि हॅपी असतो. आणि आपण हॅपी केव्हा असतो? जेव्हा आपण एखादं गाणं गुणगुणत असतो ना, तेव्हा आपण हॅपी असतो. अफर्मेशन रात्री झोपायच्या आधी तुम्हाला एक अफर्मेशनसाठी नोटबुक बनवायची आहे. येलो पेजेसची घ्या किंवा साध्या पेजेसची घेतलात तरी काही प्रॉब्लेम नाही. शेवटी तुमचे इंटेन्शन मॅटर करतात. सो एक 100 पेजेसची नोटबुक घ्या, 100-200 पेजेसची. छानपैकी त्याला डेकोरेशन करा येलो कलरच्या कव्हरने. त्याच्यावर नाव लिहा, माय अफर्मेशन बुक 2025. कधीपासून चालू केलं? आजपासून 12 मार्च 2025. आणि मला हे उद्या मी चेक करणार आहे कोणी कोणी केले. बघूया किती लोक तुमच्या मध्ये प्रॅक्टिकल आहेत. परत एकदा सांगते, मी उद्या हे चेक करणार आहे कोणी कोणी अफर्मेशन बुक बनवली आहे. कारण उद्याचा छान वार आहे, गुरुवार. मुहूर्त शोधायची गरज नाही आपल्याला. क्लिअर? मॅडम, रोज एक अफर्मेशन किती वेळा लिहायला पाहिजे? हा, मी सांगते ना. ओके, जेव्हा तुमचा मूड चांगला असेल तेव्हा तुम्हाला अफर्मेशन लिहायला घ्यायच्यात. आधी रफ मध्ये लिहा. रफचे अफर्मेशन फायनल झाले की तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. अफर्मेशन कधी लिहायचे? तर रात्री झोपायच्या आधी. कारण रात्री झोपायच्या आधी आपण ते अफर्मेशन लिहिल्यामुळे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये तेच जातं आणि त्याच अफर्मेशन मध्ये आपण झोपतो. क्लिअर? ओके. एक अफर्मेशन तुम्हाला 3 वेळा लिहायचे. माझा आवाज येतोय का? सगळे स्ट्रक झाल्यासारखं वाटते मला. येतोय ना? मॅडम. एक अफर्मेशन राईट डाऊन 3 टाइम्स. जे अफर्मेशन तुमचं कम्प्लीट झालं तर ते लिहायचं, सोडून द्यायचं आणि त्याच्या पुढे दुसरं लिहायला सुरुवात करायचं. सो येस, इथपर्यंत क्लिअर आहे? तोपर्यंत तीच अफर्मेशन लिहायची आहे का? येस येस येस. म्हणजे जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा नेक्स्ट घ्यायची, तोपर्यंत ती एकच रिपीट करत नाही राहायची? नाही, ऍट अ टाइम तुम्ही 3-4 लिहू शकता अफर्मेशन, पण ते डिपेंड्स अपॉन यू की आता 3-4 अफर्मेशन आहेत, ते लिहायला किती वेळ लागणार तुम्हाला? 4 3 12. 12 वेळा तुम्हाला लिहायचे ते.
मग ते तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणूनच कमीत कमी अफर्मेशन घ्या की बाबा या महिन्यामध्ये किंवा आता मी सध्या फक्त 5च अफर्मेशन घेतो बस. कारण ते 5 अफर्मेशन तुम्हाला किती वेळा लिहायची आहेत? 15 वेळा. आणि ते पण रोज न चुकता. म्हणून सुरुवातीला कमी अफर्मेशन घ्या. जेव्हा आपल्याला आपला कॉन्फिडन्स वाढतो ना की माझी अफर्मेशन पूर्ण झालेत, माझी माझी ही इच्छा, माझे हे गोल्स कम्प्लीट झालेत, मग तेव्हा आपला कॉन्फिडन्स वाढल्यानंतर मग एक एक ऍड कर. क्लिअर? मॅडम जी अफर्मेशन लिहिणार आपण त्याच्या आधी पण आपल्याला रेकीची प्रार्थना रात्री पण करायची आहे की एकदा सकाळी केली की झालं? नाही आता प्रार्थना करायची गरज नाही. सकाळी केलं की झालं. हो हो. हा अनुजा मॅडम बोला ना. तुम्हाला तुमच्याच हातात आहे कमांड, बोला. हॅलो. हा. आवाज येतोय? येस येस. मी आता माझ्या प्रमोशनसाठी एक एक्झाम दिलेली आहे. मी त्यात 5 पण झालेली आहे. तर मग आता त्याची अफर्मेशन लिहिताना कशी लिहायची आपण? 5 झालात ना तुम्ही? हो हो. मग आता हवंय काय तुम्हाला? अजून कट ऑफ नाही लागली त्याची, मेरिट पण असते ना? अच्छा 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 अच्छा. मग तुम्हाला जे हवंय ते मेन्शन करा. मग तेच मी विचारते, मला ते कळत नाहीये म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं. म्हणजे आता एक्झॅक्टली काय हवंय तुम्हाला ते सांगा मला. मार्क थोडे कमी आलेत, 86 आहेत. हा, मग त्याचं कट ऑफ तुम्हाला डिक्रीज करायचंय. हा. हा, मग ते तेवढं मेन्शन करा ना की मला जेवढे मिळालेले आहेत माझ्या कट ऑफ पर्यंत माझं सिलेक्शन झालेलं आहे. ओके, ठीक आहे. थँक्यू. मॅडम विचारायचं होतं. बरं, आता पुढे जाऊया का? मॅडम मला एक हो. विचारायचं होतं. थोडेसे प्रश्न आपण नंतर घेऊया, ठीक आहे? मॅडम विचारायचं होतं. हॅलो. आता आपण थोडंसं मूळ मुद्द्यावर येऊया. रेडी आहात सगळे? ओके, एकच मिनिट. तो हे अफर्मेशन आपण आपल्या हेल्थसाठी, रिलेशनशिपसाठी, गोल सेटिंगसाठी, फायनान्ससाठी म्हणजे पैशासाठी, आपल्याला मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटीसाठी आणि येस ऑब्विसली ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्हाला द्यायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टींसाठी हे अफर्मेशन देऊ शकतो. जीवनामध्ये तुम्हाला जे काही मिळवायचं आहे त्या सगळ्यासाठी हे अफर्मेशन तुम्ही देऊ शकता. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का? आता सकाळी उठल्यानंतर कुठलं अफर्मेशन द्यायचं? थँक्यू गॉड फॉर दिस ब्युटिफुल डे, म्हणजे हे बोलायचंय तुम्हाला. आय एम हेल्दी, परफेक्ट अँड हॅपी, हे एक अफर्मेशन आहे. आय अट्रॅक्ट मनी व्हेरी इझिली. आय एम थँकफुल फॉर लव्हिंग अँड केअरिंग फॅमिली, एक छान लव्हिंग अँड केअरिंग फॅमिली मिळाल्यामुळे मी खूप हॅपी आहे. सो हे वाक्य तुमच्या तोंडात असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःसाठी, आय एम दी बेस्ट, आय एम दी बेस्ट, आय एम दी बेस्ट, बिकॉज मी या पृथ्वीवरचं फक्त वन पीस आहे. आपल्यासारखं कोण दुसरं आहे का? नाही. सो आय एम द बेस्ट, हे एक अफर्मेशन आपल्या तोंडामध्ये रोज असायला पाहिजे. त्याच्यामुळे जी बेस्टची क्वालिटी असते ना ती आपल्याकडे हळूहळू हळूहळू यायला सुरुवात होते. ओके, सो इथपर्यंत क्लिअर? बर, आता आपण उद्या एक छान टॉपिक घेऊया. आता अरे बापरे, खूप वेळ झाला, माझा सेशन आहे दुसरा. आय एम सो सॉरी. चला, सो आता आपण जे काही महत्वाचा सेशन आहे, टॉपिक आहे, तो उद्या घेऊया. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.